जर तुम्हाला हे कॅपकटमध्ये मराठी टेक्स्ट नीट दिसत नाहीत तर चला या व्हिडिओमध्ये पाहूयात अगदी सोपं आणि परफेक्ट सोल्युशन। तर मंडळी, तुम्हाला hindi-typing.info या वेबसाईटवरती येऊन थोडं स्क्रोल करायचं आहे। स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथं ऑल फॉन्ट्स शो होतील, येथून तुम्ही फॉन्ट डाउनलोड करा। डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला बॅक येऊन इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर हे ॲप ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्यानंतर युनिकोड टू कृतिदेव या ऑप्शनवरती क्लिक करून मराठीमध्ये टाईप करा। टाईप केल्यानंतर युनिकोड टू कृतिदेव या ऑप्शनवरती क्लिक करून आपलं मराठी टेक्स्ट कॉपी करून घ्या। कॉपी केल्यानंतर तुम्हाला कॅपकट ओपन करून घ्यायचं आहे। कॅपकट ओपन केल्यानंतर तुम्हाला टेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करून ॲड टेक्स्टवरती यायचं आहे। आल्यानंतर तुम्हाला सिंपल आपण जे मराठी टेक्स्ट कॉपी केलंय ते इथं पेस्ट करायचं आहे। पेस्ट केल्यानंतर तुम्हाला फॉन्ट्सवरती येऊन माय फॉन्ट्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर ॲड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर माय फॉन्ट्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि आपण जी फॉन्ट कोणत्या फोल्डरमध्ये इम्पोर्ट केल्या मूव्ह केल्या त्या फोल्डरला सिलेक्ट करून ती फॉन्ट इम्पोर्ट करून घ्यायची आहे कॅपकटमध्ये। इम्पोर्ट केल्यानंतर ती फॉन्ट ह्या आपल्या टेक्स्टवरती ॲप्लाय करायची आहे। ॲप्लाय केल्यानंतर आपला जो मराठी टेक्स्ट प्रॉब्लेम होता तो एकदम परफेक्ट सॉल्व्ह झालेला आहे।